अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। गुरुपौर्णिमा विशेष ही 21 दिवसांची सेवा। आज आपण स्वामी चरित्र सारामृत यामधील अध्याय 13वा पठण करणार आहोत। यामध्ये स्वामी भक्त बाळाप्पा यांचे वर्णन केलेले आहे। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळप्पा, म्हणे श्रीची पूर्ण कृपा, मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला। वर्तले ऐसे वर्तमान, बाळप्पा एकनिष्ठा धरून, स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे। स्वयंपाकादी करावयासी, लज्जा वाटतसे तयासी, तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सानिध्य गुरु, असे जाण निरंतरु, ऐसे बोलता सद्गुरु। बाळप्पा मनी समजला, अनेक उपाय करून, शुद्ध केले बाळप्पाचे मन। स्वामी विने दैवत अन्य, नसेची थोर या जगी। सेवेकऱ्या माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथ। तिने सेवेकऱ्यास नित्य, त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकारे बोलून, करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी, मध्यरात्रीच्या समयासी, लघु शंका लागता स्वामीसी, बाळप्पा ते उठविले। श्री ते धरोनिया करी, श्रोते घरोनिया करी, गेहुनी गेले बाहेरी, पाहोनिया ऐशी परी, बाई अंतरी कोपली। म्हणे याने येऊन, स्वामी केले आपणा अधीन, माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला। तैपासूनी बाळप्पासी, त्रास देत अहर्निशी, गाराने सांगता समर्थासी, बाई ते शब्द ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ, प्रथमच ज्यांचे घरी येत, चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत, असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येत, राजमंदिरा माजी समर्थ, राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थासी, अर्पिते होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी, अंगावरी घालावा। राणीचिये मनात, विचार येता त्वरित, सुंदराबाईसी लोभत, चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी, ऐसे ऐकता त्या काळी, जमादार पाठविला। गंगूलाल जमादार, चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावी या चंद्रहार, राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून द्यावा की। ऐसे ऐकुनी सत्वर, गंगूलाल जमादार, बाळप्पा जवळी येऊनी सत्वर, हार मागू लागला। बाळप्पा बोले सत्वर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर, सत्ता असे सर्वस्व। ऐसे ऐकुनी बोलणे, जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिदला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून, जमादार परतोन, नृपमंदिरी येऊन, वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकून कृती, राग आला राणी प्रती, सुंदराबाईने ही गोष्टी, तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी, तो काढूनी तयास दुरी, करावे राणी म्हणतसे। पहिलेच होते बाईच्या मनी, साह्य झाली आता राणी, सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे। चोळप्पाने आजवरी, केला समर्थांची चाकरी, धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे। असो एके अवसरी, काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी,
भक्तमंडळी वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी तयाची करोनिया जोळी समर्थे करी घेतले. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता बसावे. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अवतरले. तयासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामी पाशी चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती चोळप्पा ते काही न देती न तेरी घेती हिरावोनी. चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावूनी द्रष्टोत्तरी ताड न करी भौसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथूनी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथूनी याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समयास समर्थांशी तात्काळ विदित जाहले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येताच त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित ऐसा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी बाईनी रहावे दुरी श्रीचरणापासून. परीराणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परीराणीच भिवोनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करोनिया बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोक फार घेत उर बडवूनी. फौजदारासी समर्थ काही एक बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची सेवेकरिता सरकारातुनी तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नरपराये. मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हाशी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय जाहले. अक्कलकोट नगरात अद्याप बाळप्पा राहत श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ
तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्रा सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरण आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इथे श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत 13वाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.